2. सदाचरणाची आवश्यकता. एकदा भगवंतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला. ग्रहस्थ हो, दुष्ट आणि अनीतिमान ग्रहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात. दुष्ट आणि अनीतिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्य हानी सोसावी लागते. नंतर त्याची अपकृती जगात पसरते आणि लोक त्याला मान देईनासे होतात. ज्या लोकांच्या समाजात तो जातो, मग ते क्षत्रिय असोत, ब्राह्मण असोत, गृहपती असोत अथवा श्रमण असोत, त्यांच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो. तो निर्भय नसतो. हा त्याचा तिसरा तोटा असतो. परत त्याला मानसिक शांती लाभत नाही. अशाच मानसिक अशांततेत त्याचे मन ओढवते. हा त्याचा चौथा तोटा असतो. दुष्ट आणि अनीतिमान माणसाची हे ग्रस्त हो अशा प्रकारची हानी होते. याच्या उलट जी माणसे सज्जन शीलवान असतात त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा. सज्जन शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्यलाभ होतो. त्याची सत्कृती सगळीकडे पसरते. त्याला सर्वत्र मान मिळतो. तो क्षत्रियांच्या, ब्राह्मणांच्या, गृहपतींच्या अथवा श्रमणाच्या समाजात जाऊन तेथे निसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो. त्याला मानसिक शांती लाभलेली असते. कधीही मरते समयी देखील तो शांत चित्ताने देहत्याग करतो. मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही. अग्नीप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात. जो कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला महान आपदा, मानसिक अशांती, आपतेष्टांचा वियोग आणि द्रव्यहानी येत असते. 3. सदाचार आणि जनतेप्रती जबाबदाऱ्या. एके समयी भगवान खारींना जेथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेळूवनात राहत होते. त्यावेळी स्थवीर सारीपुत्त एका मोठ्या भिक्षू संघासह दक्षिण पहाडावर चहारिका करीत होते. वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारीपुत्तांना भेटला. औपचारिक अभिवादनादी प्रकार झाल्यावर सारीपुत्तांनी त्याला भगवंताचा कुशल समाचार विचारला. भिक्खूने भगवंत व भिक्खू संघ यांचे कुशल सांगितले. त्याप्रमाणेच सारीपुत्तांनी विचारल्यावर राजगृह नगरात तंडुलपाल द्वाराजवळ राहणाऱ्या धानजानी ब्राह्मणाचा कुशल समाचार सांगितला. सारीपुत्तांनी त्याला पुढे विचारले, ब्राह्मण धानजानी अप्रमादपूर्वक राहतो का? भिक्खूने उत्तर दिले, धानजानी कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार? तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना नागविण्यासाठी आणि ब्राह्मण आणि गृहस्थ यांचा उपयोग राजाला लोबडण्यासाठी करतो. सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नीही मरण पावलेली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे. ती सुशील कुळातील नाही व स्वतःही सुशील नाही. यावर सारीपुत्त म्हणाले, धानजानीची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे. एखाद्या वेळी तो मला भेटेल त्यावेळी यासंबंधी मी त्याच्याशी बोलेन. दक्षिण पहाडातील आपला वास पूर्ण केल्यानंतर सारीपुत्तांनी आपली चारिका पुढे चालू केली आणि ते राजगृहाला आले. तेथे त्यांनी वेळूवनात वस्ती केली. सकाळी वस्त्र परिधान करून भिक्षापात्र हाती घेऊन ते राजगृहात भिक्षेसाठी गेले. त्यावेळी ब्राह्मण धानजानी हा त्याच्या गायीचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता. भिक्षा संपवून परत आल्यावर सारीपुत्तांनी भोजन केले आणि नंतर धानजानीला शोधून काढले. त्यांना येत असलेला पाहून ब्राह्मण त्यांना भेटायला पुढे गेला आणि म्हणाला, भोजनापूर्वी आपण दुग्धपान करूया. सारीपुत्ताने उत्तर दिले, नको ब्राह्मणा, माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे. तूच तेथे ये. धानजानीने मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारीपुत्तांना भेटावयाला गेला.
सारीपुत्ताला अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला. सारीपुत्ताने त्याला विचारले, धानजानी, सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळकळ आधीसारखीच आहे ना? तो ब्राह्मण म्हणाला, तो उत्साह कसा कायम राहणार, कारण मला आता माझे आईबाप, पत्नी, कुटुंब, दास, कामकरी यांचे पालनपोषण करावयाचे असते. याशिवाय ओळखीचे लोक, मित्र, आप्तेष्ट आणि पाहुणे, अतिथी यांना पाहुणचार करावयाचा असतो. माझ्या मृत पूर्वजांचे श्राद्ध करायचे असते. देवदेवतांसाठी बळी द्यायचे असतात. सारीपुत्ताने विचारले, धानजानी, तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापासाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि यासंबंधी त्याला जाब विचारला असताना तो अशी सबब सांगू शकेल का की मी माझ्या आईबापांसाठी हे सर्व केले, त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय यांचे उल्लंघन केले म्हणून मला शिक्षा करू नका? नाही, धानजानी म्हणाला, अशा काही सबबी दिल्या तरी त्याच्या दैवीचा कारावास चुकणार नाही. सारीपुत्त, तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब त्यांच्या संबंधी असे समर्थन करू लागेल की त्याने केलेले न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन हे आमच्यासाठी केले तर त्याचा काय उपयोग होईल काय? धानजानी, नाही. सारीपुत्त, त्याचे दास म्हणू लागले की हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले तर त्याचा काय उपयोग होईल काय? धानजानी, नाही, तिळ मात्र उपयोग होणार नाही. सारीपुत्त, किंवा त्यांचे मित्र आणि ओळखी पाळखीचे लोक त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल काय? धानजानी, नाही, तीळ मात्रही उपयोग होणार नाही. किंवा त्यांचे आप्तेष्ट आणि अतिथी त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा काय उपयोग होईल काय? नाही, तीळ मात्रही नाही. किंवा जर त्याच्या मृत पितरांनीच त्याचे समर्थन केले की त्याच्या देवदेवतांसाठी त्याने हे केले किंवा राजासाठी त्याने हे केले असे तो समर्थन करू लागला तर ते चालेल काय? नाही, तीळ मात्रही चालणार नाही. तो किंवा इतर लोक त्याचे केलेले सदाचरणाचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळवून देण्यापायी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल काय? नाही. सारीपुत्त, जो आपल्या आईबापांसाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडित नाही, यापैकी धानजानी तुला कोणता मनुष्य अधिक चांगला वाटतो? धानजानीने उत्तर दिले, दुसऱ्या प्रकारचा, कारण न्याय आणि सदाचरणाचे वागणे हे अर्थात त्यांच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे. धानजानी आपल्या आईबापाचे पोषण करण्याचे न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग देखील आहेत. त्यासाठी दुष्कृत्य करण्याची आवश्यकता नाही आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत का? सारीपुत्ताने विचारले. धानजानी, होय सारीपुत्ता, ते सर्व मार्ग मोकळे आहेत. यानंतर सारीपुत्ताच्या ह्या निवेदनाने प्रसन्न होऊन त्यांचे आभार मानून धानजानी उठला आणि परत गेला. 4. सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल? श्रावस्ती येथील जेतवनात भगवान वास करीत असता त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धाम्मिक हा होता. धाम्मिकाने भगवंतांना विचारले, आपली अनुयायी सदाचरणात पूर्णता कशा प्रकारे साधतात? मी आपणाला हा प्रश्न विचारित आहे याचे कारण आपण मानव कल्याणाचे अनुपम शास्त्री आहात. सुशिक्षित जैन आणि परिवारजक यांनाही आपल्या मतखंडनात यश आले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना त्यांचे मत मांडण्याची फार हौस असते त्या सर्वांनी आपले विमोचन सिद्धांत मान्य केले. आपला विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतक्या सुलभ करून दाखविला की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान, म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. भगवान, परिशुद्ध धम्म आपल्या मुखातून आम्हाला उपासकांना ऐकू द्या. उपासकाच्या संबंधीच्या करुणेमुळे भगवंतांनी उत्तर दिले, ऐका तर मी आपणाला सदाचरणाची तत्वे सांगतो.
शुद्धाचरणाची तत्वे सांगतो, ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. हत्या करू नका, देहांत शासन करू नका, हिंसेला अनुज्ञा देऊ नका. कोणत्याही प्रकारच्या जीवाला, मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, त्याची हिंसा करू नका. उपासकाने स्वतः चोरी करू नये, दुसऱ्याकडून चोरी करू नये अथवा चोरीला संमती दर्शवू नये. जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. ब्रह्मचर्य साधत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी वाईट संबंध ठेवू नये. सभेमध्ये न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये. त्याप्रमाणेच असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा. उपासकांनी नियमाचे पालन करावे. मद्यपान करू नये, दुसऱ्याला मद्य पाजू नये, मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धिभ्रंश होतो हे लक्षात ठेवा. मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास परावर्त करतात. तेव्हा हे बुद्धिभ्रंश करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खाचा स्वर्ग असतो. यापासून परावृत्त व्हा. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, उन्मादक पेये सेवन करू नका, व्याभिचार करू नका, भर रात्री कुग्रास अन्न अवेळी सेवन करू नका, गंधमाळा किंवा पुष्पमाळा धारण करू नका, उच्च गाद्या गिरद्यावर झोपू नका. प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतकरणाने अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. प्रातकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना यथासामर्थ्य भोजनाचे व पेय पदार्थाचे दान करा. आपल्या आईबापाची सेवा करा. धम्मानुसार चांगला व्यवसाय करा. या मार्गाचे एकनिष्ठेने अवलंबन करणारा उपासक उच्च पद प्राप्त करेल. 5. सन्मार्गावर वाटचाल करावयास सहचार्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे रणसंग्रामातील हत्ती शरप्रहर सहन करतो, त्याप्रमाणे या जगात मी दुष्टांचे कटू शब्द सहन केले पाहिजेत. कारण जगात दुःखशिलाची कमतरता नाही. जो हत्ती दांत शांत होतो व माणसाळविला जातो त्यालाच युद्धात नेतात. जो दांत शांत असतो अशा हत्तीवरच राजा आरोहण करतो. त्याप्रमाणेच ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. शिकवलेली खेचर चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात, परंतु आत्मसंयमी पुरुष या सर्वाहून श्रेष्ठ होय. अश्व, गज इत्यादी कोणतेही वाहन आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाही. त्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते. अप्रमादी राहण्यात आनंद माना. आपल्या विचारावर अविश्रांतपणे लक्ष असू द्या, म्हणजे स्मृती संप्रजनयुक्त राहा. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात, त्याप्रमाणेच प्रयासाने स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा. सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान असा एक जरी सदप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी जर तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालविलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. एकांत पत्करा, परंतु मूर्खाची मैत्री नको. दुष्कृत्य न करता एकटेच राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा. वनातील गजराज एकटाच फिरतो, त्याप्रमाणे एकांत पत्करा. सर्व कुविचारांना मनातून उखडून टाका. ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे, जरी दुसरे उपद्रवी असले तरी तुम्ही उपद्रव करणार नाही असा निग्रह करा. जरी दुसरे हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करणार नाही. जरी दुसरे चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करणार नाही. जरी दुसरे पवित्र जीवन आचरित नसले तरी तुम्ही ते आचरणारच. जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी तुम्ही तसे करणार नाही.
जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी तुम्ही परधनाचा लोभ धरणार नाही. जरी दुसरे मत्सरी असले तरी तुम्ही इतरांच्या बद्दल सदिच्छा बाळगाल. जरी दुसऱ्यांची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचा मार्ग, साधना, स्मृती, समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब करा. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी, निर्वाणासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र सत्य आणि मुक्तीच्या पथावर योग्यपणे राहाल. जरी दुसरे आळस, सुस्तपणा आणि पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून मुक्त असले पाहिजे. जरी दुसरे गर्वामुळे उद्धट असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. जरी दुसरे शंकाने पछाडलेले असले तरी तुम्ही निशंक राहिले पाहिजे. जरी दुसरे क्रोध, दुष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. निब्बाणावरील प्रवचने. 1. निब्बाण म्हणजे काय? एके समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवना विहारात राहत होते. तेथे सारिपुत्त सुद्धा होते. तेथे भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, ऐहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही वारस, उत्तराधिकारी व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेमुळे मी काळजीत असतो. इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या खोलीकडे निघून गेले. सारिपुत्त मागे राहिले होते. भिक्खूंनी त्यांना निब्बाणाचा म्हणजे निर्वाणाचा अर्थ सांगण्याची विनंती केली. तेव्हा सारिपुत्त म्हणाले, भिक्खूंनो, लोभ हा अकुशल धर्म आहे. द्वेष हा अकुशल धर्म आहे. हा लोभ आणि हा द्वेष यांचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवितो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो आणि ज्ञान देतो. तो आपणास शांती, प्रज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाने नेतो. तो मध्यम मार्ग कोणता? तो अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हाच मध्यम मार्ग होय. क्रोध, दुष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, उद्धटपणा, गर्व, सुत्सपणा हे सर्व अकुशल धर्म आहेत. गर्व, प्रमाद यांचा निराश करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो. शांती, प्रज्ञा आणि बोधी याकडे नेणारा तो मार्ग आहे. आर्य अष्टांगिक मार्गाचेच दुसरे नाव निर्वाण होय. त्या महास्तवीर सारिपुत्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले व त्यांनी त्याचा स्वीकार केला. 2. निब्बाणाची मूलतत्वे. 1. आदरणीय राजस्थवीर हे भगवंताकडे आले आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून भगवंतांना त्यांनी प्रश्न विचारला, भगवन, निब्बाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती होय. परंतु निब्बाणाचा उद्देश काय? निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय होय. निब्बाण हेच साध्य होय. 2. एकदा भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवन विहारात वास करीत होते. त्यावेळी भिक्खूंना बोलावून ते म्हणाले, भिक्खू आणि भिक्खूंनी उत्तर दिले, भगवान. आणि भगवान त्यांना म्हणाले, निश्चितेकडे ओढून नेणारी मी तुम्हा शिकविलेली 5 बंधने भिक्खूंनो तुम्हाला आठवतात काय? यावर स्थवीर मालुक्यपुत्र भगवंतांना म्हणाले, भगवान, ती 5 बंधने मला माहीत आहेत. मालुक्यपुत्ता, ती कोणती ते सांग. भगवंत, मला आठवते की आपण सांगितले होते की सकाय दिट्ठी हे शरीर मी आहे. विचिकित्सा, मानसिक अस्थिरता, शीलव्रत, परामास, धार्मिक कर्मे आणि विधी,
यावर सर्व काही अवलंबून आहे. असे मानसिक नैतिक सदोषता, कामराग, इंद्रिक सुखाने उद्भवणारा उन्माद आणि दुष्टबुद्धी ही भगवंतांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी 5 बंधने होत. आणि ही 5 बंधने भगवान मला माहीत आहेत. मालुक्यपुत्ता, कोणाच्या अनुषंगाने ही 5 बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय? अन्य मार्गाचे अनुयायी अभ्रकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे बोलून तुला नावे ठेवता येणार नाहीत काय? मालुक्यपुत्ता, अभ्रकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते. मग त्याच्या ठिकाणी सकाय दिठ्ठी शरीर जाणीव कशी निर्माण होईल? तरी पण हे खरे आहे की सकाय दिठ्ठीचा अंकुर त्याच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असतोच. मालुक्यपुत्ता, त्याचप्रमाणे आपल्या पाठीवर लोळणाऱ्या या अबोध अभ्रकाचे मन अविकसित असते. त्याच्या ठिकाणी विचिकित्सा मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार? हे खरे की तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृद्धी सुप्तावस्थेत असतेच. मालुक्यपुत्ता, त्याप्रमाणेच हे अभ्रक शिलाविषयी अनभिज्ञ असते ते नैतिक आचरण कसा करणार? त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यावर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार? तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती सुप्तावस्थेत असतेच. मालुक्यपुत्ता, त्या अभ्रकाच्या ऐहिक वासना अविकसित असतात. मग इंद्रिक सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसा जाणणार? परंतु तशी वृत्ती सुप्तावस्थेत त्याच्या ठिकाणी असतेच. शेवटी हे मालुक्यपुत्ता, त्या अभ्रकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही. मग ते प्राणी मात्रासंबंधी आपल्या मनात दुष्ट बुद्धी कशी साधणार? परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असतेच. मालुक्यपुत्ता, ती अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अभ्रकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय? भगवंताचे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाले, भगवंत, आता वेळ झाली आहे. सुगत, आता आपली विश्रांती घेण्याची वेळ झालेली आहे. धम्मावरील प्रवचने. 1. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का द्यायचे असते? अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी हे श्रेष्ठतम तत्व आहे. सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच होय. सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे मूळ होय. सम्यक दृष्टीचा विकास व्हायला हे आवश्यक आहे की माणसाने त्याच्या जीवनातील प्रत्येक घटनेस ती प्रतीत्य समुत्पन्न असल्याची मानावयास हवी पाहिजे. सम्यक दृष्टीचा अर्थच असा आहे की प्रतीत्य समुत्पन्न नियमास म्हणजे कार्यकारण भावाच्या नियमास जाणणे. भिक्खू हो, ज्यांची दृष्टी संकल्प, वाणी, कर्म, उपजीविका, साधना, स्मृती आणि समाधी मिथ्या आहे, त्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहेत. त्यांचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, ऐहिक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व मिथ्या दृष्टीने ग्रासलेली आहेत. ती कार्ये तिरस्करणीय, दुःखकर, जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. आणि हे सर्व असे का? तर त्यांची दृष्टी मिथ्या असल्यामुळे हे असे आहे. आपले आचरण योग्य असणे म्हणजेच पुरेसे नाही. एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारू शकते, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्यतेची जाणीव असते. योग्य मार्गाचे अवलंबन करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान असले पाहिजे. हे आनंदा, यथार्थ भिक्खू कोणाला म्हणता येईल? बुद्धिपूर्वक कोणते कार्य शक्य आहे, कोणते अशक्य आहे हे ज्ञान ज्याला आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल. 2. मृत्यूनंतरच्या जीवनाची चिंता कशाला करावी? एके समयी स्थवीर महाकाश्यप आणि स्थवीर सारीपुत्त हे वाराणसी जवळच्या इसिपतन मधील मृगदावा वनामध्ये राहत होते. त्यावेळी स्थवीर सारीपुत्त
सायंकाळी आपला एकांत संपवून अहंत स्थवीर महाकश्यप यांच्याजवळ जाऊन बसले. अशा रीतीने बसल्यावर स्थवीर सारिपुत्तांनी महाकाश्यपांना प्रश्न केला, मित्रा काश्यपा, मृत्यूतर तथागतांना अस्तित्व असते काय? तथागतांना मृत्यूतर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी भगवंतांनी काहीच सांगितले नाही. तर काय तथागत मरणानंतर राहत नाहीत? भगवंतांनी हे देखील व्यक्त केले नाही. मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्ही गोष्टी मानायच्या काय? मित्रा, हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही की ते मरणानंतर राहतात किंवा राहत नाहीत. तर मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे म्हणायचे काय? हे सुद्धा भगवंतांनी सांगितले नाही. मित्रा, हे भगवंतांनी का सांगितले नाही? कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही. त्या प्रश्नाने आपणाला प्रज्ञा किंवा निब्बाण यापैकी काहीच साध्य होत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. 3. ईश्वराची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. एकदा भगवंत वशिष्ठाला उद्देशून म्हणाले, ही अचिरवती नदी पुराने दुफळे भरून वाहत असली आणि ज्याला पैर तीरावर काही काम आहे तो येथे आला आणि त्या पलीकडे जावयाचे असेल आणि तो या काठावर उभा राहून पैर तीराला उद्देशून बोलू लागला, हे पैल तीरा, इकडे या बाजूला ये, हे पैल तीरा, इकडे या बाजूला ये. तर हे वशिष्ठा, जरा विचार कर. अचिरवतीचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने, आशा करण्याने आणि स्तुती करण्याने ते पैलतीर त्याच्याजवळ येईल काय? नाही येणार. त्याचप्रमाणे हे वशिष्ठा, 3 वेदात पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणाच्या आचरणाने मनुष्य खऱ्या ब्राह्मणत्वाला पोहोचतो त्या गुणाचे पालन करणे सोडून उलट त्याच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो. असले आचार करीत म्हणत राहिले की, हे इंद्रा, तुला आम्ही आव्हान करीत आहोत. हे ब्रह्मा, तुला आम्ही आव्हान करीत आहोत. हे ईशान, तुला आम्ही आव्हान करीत आहोत. हे प्रजापती, तुला आम्ही आव्हान करीत आहोत. तर वशिष्ठा, हे निश्चितच आहे की असे होऊ शकत नाही की आपल्या आव्हानाने, प्रार्थनेने, आशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूतर ब्रह्माबरोबर ती एकरूप होतील. खरोखर असे कधीच होणार नाही. 4. विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. एकदा एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शिलावर परिणाम होतो किंवा नाही असा प्रश्न काढला. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृत मांस खाणे हे वाईट आहे. भगवान, जरी आपण म्हणता की आपण मृत मांस खात नाही, परंतु आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वाने सुद्धा खाता, तर मग तुम्ही मृत मांसाची व्याख्या कशी करता? भगवंत म्हणाले, हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटी बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, व्याभिचार करणे हे सर्व मृत मांस भोजनेच आहेत. मांस सेवन म्हणजे मृत मांस भोजन नव्हे. कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वखवक, अपवित्र जीवन, वैर, विरोध ही सर्व मृत मांस भोजनेच आहेत. मांस सेवन म्हणजे मृत मांस भोजन नव्हे. कोणाचीही त्याच्या मागून निंदा, चुगलखोरी, कौर्य, विश्वासघात, अत्यंत अभिमान आणि क्षुद्रता, कृपणता हे मृत मांस भोजने आहेत, मांस भोजन नव्हे. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, फुशारकी, गर्व, कुसंगती ही सर्व मृत मांस भोजने आहेत, मांस भोजन नव्हे. नीच जीवन, अफरातफर, फसगत करणे, लांडी लबाडी करणे, दुष्टपणे दुसऱ्याची दुष्कृती करणे ही मृत मांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हेत. हत्येस, चोर्य कर्मास प्रवृत्त करणे, सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात. ती सर्व मृत मांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हे.
शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव, असा मनुष्य मांस मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला. वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला. शिरावर जटा मुकुट वाढवू लागला किंवा शिरोमुंडन करू लागला. वस्त्राऐवजी कातडी परिधान करू लागला. यज्ञयाग करू लागला. पुण्यार्जनासाठी तपश्चर्येचा अवलंब करू लागला. तीर्थात यज्ञात आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही. आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवा. आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका. सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखावर विजय मिळवितो त्याने काहीही केले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. तो अनासक्त राहिल्यामुळे तो निर्मळ राहतो. भगवंताची ही उच्च विमोचन सत्ये ज्यात मृतमास म्हणजे काय याचे निरूपण केले आहे आणि दुःख निरोधाची शिकवण दिली आहे, ती ऐकून तो ब्राह्मण भगवंतापुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली.